मागच्या काही वर्षात पेट्रोल आणि डिझेल गाड्यांना इलेक्ट्रिक गाड्या रिप्लेस करतात। इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल आधीच 3 रुपयांनी महाग झालंय, ते आणखी महाग होण्याची शक्यता आहे। यामुळे ईव्हीचा डिमांड मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो आणि अर्थातच इलेक्ट्रिक गाड्यांना लागणाऱ्या बॅटरीचाही डिमांड यामुळे प्रचंड वाढेल। 2032 पर्यंत ईव्ही बॅटरीच्या डिमांडमध्ये 10 पट वाढ होईल असा अंदाज इंडियन एनर्जी अलायन्सने एका रिपोर्टच्या माध्यमातून व्यक्त केला। 2025 मध्ये ईव्ही बॅटरीचा डिमांड 20 किलोवॅट आवर इतका होता। 2032 पर्यंत हा आकडा 200 किलोवॅट आवर होऊ शकतो। या रिपोर्टनुसार 2025 मध्ये भारतात 25 लाख इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली, ज्यामध्ये 15 लाख टू व्हीलर्स, 7 लाख थ्री व्हीलर्स आणि इतर कार्सचा समावेश होता। ईव्ही बॅटरीच्या विक्रीमध्ये वाढ झाली तर एक्साईड, टाटा बॅटरी, अमर राजा बॅटरी आणि ओला इलेक्ट्रिक सारख्या कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो।